नाफेडद्वारे सोयाबीन खरेदीची मुदत 6 फेब्रुवारीला संपणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आता शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं। शेतकरी जिथे गेल्या 4 दिवसापासून जे आहे ते मुक्कामी आहेत आणि जे आहे ते मुदत संपत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं। आपलं सोयाबीन नाफेडला जाईल का नाही अशी चिंता शेतकऱ्याच्या मनात सतावताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय नाव आहे, कधीपासून इथं आला? मी मोतीराम आनंदराव वानखेडे मेंढल्याचा शेतकरी आहे। इथे 4 दिवसापासून मी 2 तारखेला इथं ट्रॉली घेऊन आलेलो आहे। आज 5 तारीख आहे तरी अजून माझा अद्याप नंबर लागलेला नाही। नाफेडद्वारे जितके समजा हे सोयाबीन खरेदी केंद्र आहे याच्यामध्ये आम्हाला 4 दिवसापासून हेळजाण सहन करावं लागते आणि नंबर पण लागत नाही इथं आणि एकदम कमी व्यवस्था आहे इथं मापणी ते करण्याची। त्याच्यामुळे आमचे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे। आमच्या सरकारला एकच मागणी आहे की सरकारने थोडी याची मुदत वाढवून आम्हाला अजून 2-4 दिवस तरी 10-1 दिवस 15 दिवस आता वाहनाच्या भाड्याचं कसं? वाहनाचं भाडं आम्हाला अद्याप 5 दिवसाचं द्यावं लागेल एकत्र आम्हाला। निश्चित हे शेतकरी होते 4 दिवसापासून या ठिकाणी आले, वाहनाचाही खर्च वाढतो असा भुर्दंड त्यांना जे पडतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। काय नाव आहेत, कुठून आलेत? सोनाली साहेबराव पवार आमदुरा। बर, माझं वाहन 2 दिवसाला आलेलं आहे इथं, तरी अद्याप वाहनाचा काही झालेलं नाही। आज सकाळी दुपारच्या पत्रकार परिषद झाली इथं, त्याच्यामध्ये त्याने चाळणी वाढवली आहे, अजून काही काटा आलेला नाही त्या चाळणीवर। मला सांगा, तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलं, तर तुम्हाला मेसेज कधी आला होता? मेसेज 2 तारखेला आला होता मला। 2 तारखेला आणलं? 2 तारखेला संध्याकाळी तुम्हाला 2 तारखेला मेसेज आला? 2 तारखेला मेसेज आला, 3 तारखेला मी माल आणला इथे। बर बर, म्हणजे तुम्ही वेळेवर माल आणला? हो। बर, अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत? काय नाव आहे मामा, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? मी अशोक दिगंबरराव कदम, शक्तीत। इथली परिस्थिती एक मेसेज एकदम सोडल्यामुळे थोडं हे झाली। इथले मॅनेजमेंट एकदम ओके आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित चालू आहे कारभार। तरी पण शेतकरी थोडी गर्दी वाढल्यामुळं थोडं शेतकऱ्याला थोडं वाहनाचा किराया बिराया जास्त भोरदंड पडत आहे। म्हणजे ते 2 दिवस वेटिंग मध्ये राहिल्यामुळे आता वाहनवाल्या काहीतरी भाडं द्यावं लागते वाढून, आणि सिरियलने बरोबर वजन होत आहे, त्याच्यात काही अडचण नाही। इथलं जे नाफेड खरेदी केंद्र आहे ते व्यवस्थित माल घेता असं तुम्हाला म्हणायचं, मात्र 4 दिवसापासून शेतकरी मुकामी कोण आहेत? नाही, थोडे वाहनाची गर्दी वाढल्यामुळे एकदम मेसेज जास्तीत जास्त मेसेज आले शेतकऱ्याला। आज 1 तारखेच्या पुढून 6 दिवस पहिलं अन्याय झालं होतं, एकदम मेसेज आले, एकदम आल्यामुळे शेतकऱ्याला बंद होणार आहे 6 तारखेला म्हणून शेतकऱ्याची गर्दी वाढली। यात काही कुठला भारी हे नाही, गर्दी शेतकरी घाबरून गर्दी वाढली सर। गर्दी वाढल्यामुळे थोडं वेटिंग झाली, तर असं अजून बी काही अडचण नाही। एक बहुतेक चेअरमन साहेबांचं म्हणणं नाफेडच्या आपल्या त्याचं म्हणणं की आम्ही हे पूर्ण माल खाली करू, असं त्याचं फक्त। दुसरे शेतकरी आहेत, काय सांगाल? 6 तारखेला जायचे नाफेडची सोयाबीन खरेदीची मुदत संपणार आहे। 6 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही नांदेडमध्ये आहेत, काय विनंती असणार आहे त्यांना? आमची शेतकऱ्याची एकच विनंती आहे की बाबा इथं सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, लेकिन एकदाच जास्त शेतकरी आल्यामुळं म्हणजे मॅनेजमेंट कमी पडाले, याची काही अडचण नाही। आणि बाकी शेतकऱ्याला आगावचं जे भाडं भरावं लागले, म्हणजे जास्त दिवस थांबावं लागले एकदम गाड्या जास्त आल्यामुळं। सरकारनं काही नाही, फक्त शेतकऱ्याची दखल घेऊन एक 10 दिवस किंवा 5 दिवस अधिकचे वाढून द्यावं आणि त्याच्यात शेतकऱ्याचं भलं होते। शेतकरी परेशान आहेत एवढं। आपण जर बघितलं तर अर्धापूरच्या नाफेड जे केंद्र आहे त्याचे संचालक आपल्या सोबत आहेत। आपण बघतोय या ठिकाणी चेअरमन आपल्या सोबत, आपण बघतोय शेतकऱ्यांची हेळसांड होताना इथं पाहायला मिळते, काय सांगा? नाही साहेब, काय आहे हे जे सेंटर जे आपण सुरू केलं तेव्हापासून जे अगोदर जे मेसेज आम्ही जे सुरुवातीला दिले त्यावेळेस कोणी शेतकरी आले नाही, आणि नंतर जे आपलं जे बंद व्हायची वेळ आली त्यावेळेस एकदम सगळे लोक, आता समजा जर मी 5 तारखेला त्याला मेसेज दिलेला माणूस 30 तारखेला आलेत आता घेऊ काही त्याच्यामुळे एकदाच रस झाली। तरी बी आम्ही इथं 3च्या जागी 3 काटे केलेत, 3च्या जागी आता 4 सुरू केलेत। आम्ही रोज 1000 क्विंटल ते 1100 क्विंटल माल मोजायलो इथं। आता शेतकऱ्याची बेजारी व्हायली का की ज्या दिवशी त्या दिवशी काही माल माफ होईना झाले, का होईना झाले की जास्त आल्यामुळं। अगोदरच्या सुरुवातीला जे होतं ते आम्ही जितका शेतकरी माल मोजल्या जाते तितक्यालाच आम्ही मेसेज करीत होतो, पण ते मेसेज करून मग नंतर त्यात काय झालं की लोकांनी जरा भाव वाढतात काय की म्हणून सोयाबीन आणलं नाही, आणि मग हे मेसेजचे जे अगोदर दिलेले मेसेजवाले न आलेले आता हे बंद व्हायले म्हणून सगळेच एकदम आलेत। त्याच्यामुळे थोडीशी तुमच्या नाफेड केंद्राकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती असे किती शेतकरी बाकी ज्यांना निरोप दिला नाही अजून तुम्ही?
नाही, सगळ्याला दिलो निरोप. आता आता कोणाचंही राहिलेलं नाही. हा. आता ते म्हणजे आमच्या जवळजवळ आता ज्यांना ज्यांना आम्ही त्यांनी हे केलं त्यांना पूर्ण जणाला मेसेज दिलेला आहे. आता 6 तारखेपर्यंत हे संपूर्ण माल मोजून घेणं होईल का? 100% आमचे प्रयत्न चालू आहेत, पण तरी बी आमची एक विनंती आहे शासनाला की एक 10 तारखेपर्यंत जर करून दिलं तर बेजारी आमची होणार नाही आणि शेतकऱ्याची होणार नाही. निश्चितच आपण बघतो हे सर्व शेतकरी होते ज्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले. 6 फेब्रुवारीला जे आहे ते मुदत संपणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. 4 दिवस झाले ते शेतकरी या ठिकाणी मुक्कामी आहेत. आता शासनानं जे आहे ते सोयाबीन खरेदीची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.